एम.आर. नर्सिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला 1500 रुपये भेटतात। तर तुम्हाला ई-KYC नाही केली तर तुम्हाला दिवाळीचा हप्ता भेटू शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही, कारण की तुम्हाला ई-KYC करावी लागेल। ई-KYC करताना येणारी तुम्हाला अडचण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारी अडचण बघणार आहोत। त्यानंतर तुम्हाला ई-KYC कशी करावी, ई-KYC करताना तुम्हाला कोणते प्रोसेस करावे लागेल या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप मोठी आणि उपयुक्त योजना आहे। या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500ची थेट आर्थिक मदत बँक खात्यात जमा केली जाते। ही मदत नियमितपणे सुरू राहावी यासाठी इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। तर तुम्हाला ही आर्थिक मदत दर महिन्याला मिळण्यासाठी ई-KYC पडताळणी पूर्ण करावी लागेल। तर तुम्हाला लाभार्थी महिलेचे आधार पडताळणी आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तुम्हाला वेबसाईट लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जावं लागेल। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ई-KYC बॅनरवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा। त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला OTP टाका। त्यानंतर तुम्हाला OTP योग्य भरल्यानंतर पडताळणी यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल। त्यानंतर तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये जावं लागेल। त्यानंतर पती किंवा वडिलांचे आधार पडताळणी तुमच्या वैयक्तिक स्थितीनुसार खालीलप्रमाणे आधार क्रमांक टाका। म्हणजेच तुम्हाला इथे तुम्हाला विवाहित महिला पतीचे आधार, त्यानंतर अविवाहित महिला वडिलांचे आधार क्रमांक, त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाईलवरच आलेला OTP टाकून पुढे जावं लागेल। चला तर तिसरा टप्पा। त्यानंतर आपण इथे तुमच्या जात प्रवर्ग निवडा। 2 प्रश्नांची उत्तरे द्या, होय की नाही। त्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश दिसल्यावर प्रक्रिया पूर्ण होते। तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही वेबसाईट ओपन करताना तुम्हाला बरेच अडचणी येतात, म्हणजेच आपली वेबसाईट ओपन होत नाही। येणारे अडचणच बघू। तर ई-KYC करताना येणारे अडचणी, कधीकधी वेबसाईटवर सर्व्हर एरर किंवा OTP न मिळणे अशा समस्या येतात। तर आपल्याला सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत किंवा रात्री 10 नंतर साईट वापरल्यास प्रक्रिया सोपी होते। जर तुम्ही रात्री 2 किंवा 3, 4 वाजता याच टायमाला ओपन केली तरी तुमच्या ई-KYC पूर्ण होऊ शकते। दिवसात होऊ शकत नाही। दिवसात कारण की इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोच म्हणून ओपन होत नाही। तर तुम्ही रात्री 2 वाजता किंवा 3, 4 वाजता किंवा 6 वाजता या टायमाला तुम्ही वेबसाईट ओपन करून तुम्ही ई-KYC कंप्लीट करू शकतात। तर बरेच जणांचा असा प्रश्न आहे की ई-KYC का करावी लागते। तर या प्रक्रियेमुळे तुम्हाला सरकारला हे समजते की खऱ्या पात्र महिलांच्या योजनेचा लाभ मिळत आहे। ई-KYC करताना आधार पडताळणीद्वारे बनावट किंवा अपात्र नावे यादीतून वगळली जातात। तसेच पती किंवा वडिलांचे आधारद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे हे तपासले जाते।